नमस्कार, तेव्हा स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्री हेमंत बापट आहे. दादा, मी 2 दिवसापूर्वी गेलेलो एका प्रोग्राममध्ये. तिकडे मी बघितलं की शंकराचार्य आले होते, पण तो प्रोटोकॉल फॉलो केला गेला नव्हता. कसा की आल्यानंतर एका स्त्रीने त्यांना टीका लावायचा प्रयत्न केला. आता ही चुकीची गोष्ट आहे, कारण ब्रह्मचारी आहे. लोकं त्यांच्या एकदम जवळून जात होते, काही-काही जण टचसुद्धा करत होते. ती एक चुकीची गोष्ट बघितली. शंकराचार्य तिकडे बसले होते, तिकडे आजूबाजूला जे व्यक्ती आणखीन जे व्यासपीठावरती होते आलेले, ते त्यांच्या बाजूला बसायला तयार नव्हते. पण ते आयोजक होते, जबरदस्ती त्यांना बसायला सांगत होते, "नाही, तुम्ही बसा तिकडे." काही जणांना तर खाली बसले होते. त्यांना सांगितलं, "नाही, खाली नका, तुम्ही वरती बसा." मग माझं सटकलं. मी त्या आयोजकाला, तो मेन आयोजक होता, त्याला सांगितलं, "अरे बाबा, ही काही प्रथा आहेत, काही त्यांचा प्रोटोकॉल आहे, तो प्रोटोकॉल तुम्ही फॉलो नाही करत आहात. जरा समजून घ्या." मला त्या व्यक्तीचा राग नाही आहे. माझा राग कोणत्या त्या व्यक्तीवरती आहे, जो व्यक्ती तिकडचा मुख्य पुजारी होता. हे त्याला गोष्टी माहिती असल्याच पाहिजे. तेव्हा तुम्ही त्या शंकराचार्यांना बोलवा ना. बरोबर आहे अगदी. तर आता याच्यामध्ये कसं आहे की इव्हन कालीचरण महाराज तिकडे होते. त्यांनी बोलून दाखवलं, की मी त्यांच्या एकदम मी असा आरामात बसू शकत नाही. मी अंग चोरून बसलोय, कारण माझा धक्का शंकराचार्याला लागला नाही पाहिजे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, कारण आता खूप ठिकाणी आता मंदिरांची जीर्णोद्धार होतायत आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ते कळशारोपण बद्दल जरा सांगा, कारण कळशारोपण शंकराचार्यच करतात. हां, सांगा. हो. आणखीन प्रोटोकॉल काय आहे? कारण हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, की जेव्हा तुम्ही अशा एका सीनियर बरोबर आहे. धर्माचार्यांना बोलवतात. ही इज नॉट अ स्मॉल पोझिशन. बरोबर आहे. किंवा त्यावेळेला आपण कशी आपली वागणूक असली पाहिजे. ठीक आहे. सांगा. श्रीराम नमस्कार. मुळामध्ये शंकराचार्य हे देवानंतरचं असलेलं एक पद आहे. धार्मिक धर्म संस्था यांनी ठरवून दिलेलं सर्वोच्च स्थान, म्हणजे त्याला भगवंत म्हटलं, देव म्हटलं तरी चालेल. आणि आपण बघितलं असतं, बघतो की त्यांच्या ह्या संन्यासांच्या हातामध्ये एक दंड असतो आणि त्याला एक अशी छोटीशी कापडामध्ये गुंडाळलेलं असतं. काय आहे की ह्यांच्या पायाशी अनंत भूत प्रेत विविध शक्त्या ह्या पायाशी बसलेल्या असतात. तिकडे लोक त्यांच्या पाय पकडत होते. आणि म्हणून माग म्हणजे हा आता सरांनी हा प्रश्न एक उत्तम विचारला. पण एक सर्वसामान्य नागरिक म्हणून माझाही काही वर्षापूर्वी असा संबंध झाला होता. म्हणजे एका माझं पहिलं पुस्तकाचं जे प्रकाशन झालं ते कुडली पीठाचे शंकराचार्य, कुडली शृंगेरी पीठाचे शंकराचार्य विदुशेखर यांच्या हस्ते झालं. आणि शंकराचार्य मठामध्येच त्याचं पुस्तकाचं प्रकाशन होतं. माझ्या जिथं शंकराचार्य बसले होते त्याच्या बाजूलाच माझी पण खुर्ची जे मठामध्ये आहेत त्यांनी ठेवली होती, की तुम्ही पण बसा, तुमच्या पुस्तकाचं प्रकाशन आहे. वास्तविक अंतर बरंच होतं. आणि कार्यक्रम सुरू होणार तेवढ्यात गुरूंचा आदेश आला, की तू स्वतःला काही शंकराचार्य समजायला लागलास का? त्या योग्यतेचा समजायला लागलास का? तू कोणा शेजारी बसतोयस? आपली पायरी कुठं आहे? ताबडतोब उठ आणि त्यांच्या चरणाच्या पाशी बस आणि ही माफी सर्वांसमोर माग. कार्यक्रम सुरू म्हणजे निवेदन करत होते, ते चालू झालं, ते थांबवलं. शंकराचार्यांची क्षमा मागितली. म्हटलं, कारण जे येतात हे गुरु, हे संपर्कात आहे, सगळ्यांना माहिती होतं. आणि त्यांना सगळ्यांना सांगितलं की असं असं गुरूंचा आदेश आहे की यांच्या शेजारी बसायचं नाही आणि ते योग्य आहे. अनावधानाने मला कळलं नाही. वास्तविक गोष्ट अशी असते, जेव्हा आपण एखाद्याला गुरु मानतो किंवा आपले एखादे गुरु असतात, तर त्यांचे जे काही नियम असतात हे आपल्याला अभ्यासणं आणि ते तुमच्या अंगामध्ये रुजणं खूप गरजेचं असतं. ते माझ्या अंगामध्ये त्या दिवशी असं झालं. मोह. माझ्या बाजूला शंकराचार्य बसलेत. चूक झाली.
सगळ्या लोकांसमोर त्या कार्यक्रमाला आजही जेवढे सगळे हे होते, सगळ्यांची क्षमा मला मागायला लागली. नमस्कार करून क्षमा मागायला लागली. त्याच्यानंतर परत कधी असं झालं नाही. गोष्ट नंबर 2, शंकराचार्यांचं दर्शन घेताना किंवा अधिकारी व्यक्तींचं, संन्यासांचं दर्शन घेताना त्यांच्याबरोबर पादुका असतात. आणि पादुका दर्शन हे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे. मग त्या पादुका आणल्याच नसत्या त्यांनी. तर पादुकांचं दर्शन घेणं हे खूप महत्वाचं असतं. संन्यासी हे कधीही, मी त्यांना किती वेळा स्वामीजींना म्हटलं की घर आहे माझं, तुम्ही पुण्यात आलात की एक दिवस माझ्या घरी या आणि मला खूप आवडेल तुम्ही घरी आलात की. पण काही कारणामुळे ते म्हटले राहता राहणार नाही, तुमच्या घरी येईल. पण 2 वर्षापूर्वी माझी आई गेली. मग ते म्हणले की घरामधली जर व्यक्ती गेली तर 1 वर्ष संन्यासाला त्या घरामध्ये जाता येत नाही. हे मी तुम्हाला का सांगतोय? आपण काही वेळा आपल्या आनंदासाठी सांगतो की आमच्या घरी पण या. तर तुम्हाला माहिती असताना अज्ञानात जे सुख असतं तो भाग वेगळा झाला. पण एखादी गोष्ट आपल्याला जेव्हा माहिती पडते आणि मग ती आपण जाणून बुजून करतो, तो दोष माणसाला फार मोठ्या प्रमाणात लागतो. आणि जर असं झालं तर तेव्हा यांना आधी कल्पना द्यावी की आमच्या घरात असं असं घडलेलं आहे, तर ते येत नाहीत. 1 वर्ष असेल तर ते येत नाही. आणि दुसऱ्या 1 वर्ष झाल्यानंतर म्हणाले की ठीक आहे येईन. आणि मग माझा भाऊही नंतर गेला, त्यामुळे ते जमलं नाही. पण एवढं कळलं की असं घडलं तर ते आपल्या घरी येत नाहीत त्याच्यामध्ये. हा एक भाग झाला. दुसरी गोष्ट, कधीही ते जोपर्यंत सांगत नाहीत, तोपर्यंत जे यजमान त्यांचं पाद्यपूजन करणार असतात, त्याच व्यक्तींनी, त्याच स्त्रीनी जर अधिकार त्यांनी दिला तर, हा शब्द खूप अंडरलाईन मध्ये आहे. कारण पूजन हे पादुकांचं केलं जातं, रीतसर केलं जातं. माझ्या एका पूजनामध्ये आत्ता शेवटचा आमचा कार्यक्रम झाला, तो संध्याकाळचा कार्यक्रम होता. आणि कार्यक्रमामध्ये आमचं म्हणजे पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि स्वामीजींच्या हातात माईक दिला. त्यांनी सगळ्यांना, ज्या उपस्थित होत्या त्या सर्व स्त्रियांना प्रश्न विचारला, तुम्हाला घर नाही का? आता प्रश्न बघा कसा आहे. तुम्हाला घर नाही का म्हटल्यानंतर त्यांच्या प्रश्नाचा रोख कळला नाही की घर नाही का. म्हणजे 3 झालेत, 7:30-8 झालेत. घरामध्ये देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावायला घरात कोणी आहे का? मला म्हटले बापट, ह्या पुढे तुम्ही जेव्हा कार्यक्रम ठरवाल तेव्हा सकाळी ठरवा. कारण संध्याकाळची वेळ ही ही देवाजवळ दिवा आणि आपण नित्य जी साधना करतो ह्याच्यासाठी राखीव असते आणि ती ठेवली पाहिजे. हे त्या दिवशी त्यांच्याकडनं ही खूप मोठी गोष्ट शिकायला असते. गोष्ट नंबर 2, आमच्याच ग्रुपमधल्या एक जण होत्या त्या केस. आता प्रत्येकाचं जीवन कसं जगावं हे त्याच्यावरती अवलंबून आहे. मग त्यांनी सांगितलं केस मोकळे सोडून कसे आला, तुम्हाला माहित नाही का? केस बांधून यायला पाहिजे. आणि बांधून म्हणजे जेव्हा अशा अधिकारी व्यक्तींच्या दर्शनाला जाता, भले तुम्ही बॉयकट ठेवा, काय ठेवा, तुमचा तो प्रश्न आहे, पण केस बांधून जा. केसामध्ये फूल माळलेलं पाहिजे, ते सौभाग्याचं एक प्रतीक असतं. हे त्यांनी त्यांच्या मुखातनं सांगितलेलं मी तुम्हाला सांगतोय. असं नाहीये की कार्यक्रमाला आले, पुस्तकाचं प्रकाशन केलं आणि गेले. ही समाज उत्तम मार्गे जावा, धर्माची उत्तम प्रकारे निगा राखली जावी म्हणून हे कायम आपल्याला मार्गदर्शन अशा ह्यांनी करत असतात. त्याच्यात आपण हे करायचं नसतं, म्हणजे त्यांनी आम्हाला असं सांगून गेले आणि तसं नसतं. जे पादुका पूजनाला गुरुजी आले होते, स्वामीजी जायला निघाले, तिथं थांबले. त्या गुरुजींना विचारलं कुठल्या शाखात. त्यांनी गुरुजींनी सांगितलं माझ्या मित्राचे एक ओळखीचे होते, तर मला म्हटलं हेमंत माझ्या ओळखीचे आहेत, माझ्या नात्यातच आहेत, तर त्यांना पाद्यपूजनाला बोलवू का? म्हटलं बोलव, काहीच हरकत नाही. आणि स्वामीजींनी त्यांना बरोबर
प्रश्न विचारला. तुम्ही गुरुजी आहात, अंगावरती कमरेच्या वरती वस्त्र कसं? हा पहिला भाग. एक, तुमचं लक्ष ज्या पादुकांच्या भोवती होतं त्या सगळं सजवण्यात होतं, मंत्रात नव्हतं. हा दोन. आणि गोष्ट नंबर 3, तुम्ही कोणाकडनं दीक्षा घेतलीत? आणि त्या गुरुजींनी सांगितलं की मला माझ्या वडिलांनी शिकवलं. दीक्षा नाही घेतली, म्हणजे वडिलांनी शिकवलं. मला म्हटले पाद्यपूजन जे झालं त्याला काहीही अर्थ नाही. कार्यक्रम संपला होता, कार्यक्रम झाला होता, महाराज निघाले होते, पण ह्या चुका म्हणजे ज्या आम्हालाही त्यांनी दाखवून दिल्या. त्यांनी मला अगोदर सांगितलं, मी आता काही ओळखीचा कार्यक्रम असेल तर मी त्यांच्या बरोबर जातो. कोणाला, कारण काय असतं, एक ओढ असते की आपण त्यांच्या पायाला डोकं ठेवावं, पाय डोकं ठेवावं. पण ते ठेवलं तर जास्त अडचण. मग पादुकांवरती तुम्ही तुमचे माथा टेकवला काका पाहिजे. दादा जरा थोडं याच्यावरतीच फोकस करा, कारण कसं माहितीये, एक तर तुम्ही सांगितलं की त्यांच्या पायाजवळ काय असतं त्या एक आहे. दुसरं की मला काल वैशालीताईंनी त्याचा एक एक्झाम्पल दिला की एका स्त्रीने वयस्कर स्त्री होती, तिने तेंबे स्वामींकडे गेली होती आणि तिने त्यांना सांगितलं की मला तुमच्या पायावरती डोकं ठेवायचं. आणि सेंबे स्वामीने सांगितलं की माझ्या पायावरती जे ज्वारीचे दाणे असतात ते पसर फेक. आणि जसे जे पायावरती दाणीचे ज्वारीचे दाणे त्याच्यावरती पडले तर त्याच्या लाया झाल्या. दा. म्हणजे ते काय आहे, जेव्हा तुम्ही डोकं टेकता अशा एका संन्याशी सत्पुरुषांच्या. बरोबर आहे. ते काय असतं, एक हे देह साधे आपण मनुष्य देह बघतो ना, तसे नसतात. साधना केलेले देह असतात. आणि ह्यांच्या साधना सगळ्यात महत्वाचं असतं, यांनी अग्नी त्यागलेला असतो. हे बऱ्याच जणांना माहिती नसेल. म्हणजे हे कधी अग्नीचं प्रज्वलन करत नाहीत. अग्नी त्यागणं, जो व्यक्ती अग्नी त्यागतो म्हणजे तो संन्यासाची पहिली पायरी चढला, हेच असतं. देहामध्येच एवढा अग्नी ते निर्माण करतात. जसं आता सरांनी सांगितलं की ते ज्वारीचे लाह्या, कारण तेवढा अग्नीच त्यांच्या देहामध्ये तयार होतो, तो साधनेने तयार होतो. आणि ते जेव्हा त्या पीठावर बसतात त्याच्या आधी त्यांचे जे पीठाधिकारी असतात हे त्यांची त्या अनुषंगाने ते परीक्षा घेत असतात की हे योग्यतेने आहेत ना, व्यवस्थित अभ्यास झालेला आहे ना. आणि मग त्यांचे जे काही विधी असतात, मग त्याच्यातनं ते पद त्यांना दिलं जातं किंवा त्यांचं उत्तराधिकारी, पद म्हणण्यापेक्षा उत्तराधिकारी आपण म्हणू, उत्तम शब्द आणि योग्य शब्द आहे की तो निवडला जातो. आणि इथं होतं कसं की आपण स्पर्श करतो, म्हणजे आशीर्वाद कसा घेतो, पायाला आपण बोट टेकवतो किंवा माथा टेकवतो आणि समोरची व्यक्ती तुम्हाला आशीर्वाद देते. इथं काय होतं, यांनाही अधिकार नसतो दुसऱ्याला स्पर्श करायचा. म्हणजे प्रसाद सुद्धा जर यांच्याकडनं घेतला, ते आपण कोणाकडनं इतर आपण आध्यात्मिक गुरु किंवा म्हणतो तर कसं हातात प्रसाद देतात, ते प्रसाद टाकतात, हे देत नाही. हे टाकणं म्हणजे आपण काय म्हणतो, असं केळी असेल, लाडू असेल, हे असेल ते असं टाकतात, असं हे करतात, असा देत नाही, स्पर्श करून देत नाही. त्याचं कारण असं की त्यांना ते मोकळं व्हायचंय. मोकळं होणं हा संन्यास धर्म आहे. ती त्यातली एक क्रिया आहे, मोकळं होणं. आपण फेकतो, आपण फेकलेली गोष्ट परत घेतो का? मग हे त्यातनं म्हणजे त्याच्यात ते अडकून राहत नाही. दिलं, मोकळं झालं. आणि साठवणूक नसते. प्रसाद आणलाय, मग तो साठवून नेलाय, घरी नेलाय, नाही. ते तिथं आहे, लगेच मोकळं करून टाकतात. कारण हे त्यातले काही नियम आहेत. आणि पायावर आपण म्हणतो लहान मुलगा माझ्याजवळ आहे, मग त्याला स्वामींच्या पाया पडू दे, त्यांचा आशीर्वाद मिळू दे. तुम्ही ज्या अनुषंगाने बघत असताना, तर त्याच्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की त्यांच्या ज्या देहाशी निगडीत काही शक्ती ह्या जोडलेल्या असतात, ह्या आपल्याला योग्य तऱ्हेने देहामध्ये ऊर्जा उत्पन्न करत नाहीत आणि आपल्याला त्या मारक सुद्धा असू शकतात. म्हणून मुख्यत्वे ते स्वतः स्पर्श करू देत नाहीत. कारण तुम्ही स्पर्श जेव्हा करता तेव्हा त्यांना जाऊन स्नान करायला लागतं, त्यांना स्वतःच्या देहाची शुद्धी करावी लागते. हे बोलत नाहीत, चिडत नाहीत, रागवत नाहीत, म्हणून जे असा अर्थ नसतो की त्यांनी सगळं स्वीकारलं.
पण त्याच्यासाठी त्यांना स्वतःला शिक्षा, मग आपण अशा अधिकारी व्यक्तीला त्यांनी स्वतः शिक्षा घ्यावी का, त्याला आपण कारण बनावं का, हा आपला विचार पाहिजे. आपण प्रत्येक ठिकाणी असं नाही त्याच्यामध्ये म्हणून पांडुरंगाचं दर्शन तुम्ही इथं बसून देहात आणि हृदयात पांडुरंग असेल तर तुम्ही कुठेही दर्शन घ्या. त्याच्यासाठी अगदी पांडुरंगाला भेटण्यासाठी पंढरपूरला जायची गरज नाही. आणि तिथंच जर डोकं माथा चरणावरती तुम्ही डोकं ठेवलं आणि जर मनात भावच नसेल प्रेमभाव, तर ते पांडुरंग तुम्हाला भेटणारच नाही. मग इथं जसेही जे येतात तर मुळात काय असतं की जे आयोजक होते, म्हणजे आता जसं सरांनी सांगितलं, त्यांची सगळ्यात मोठी चूक झाली की त्यांनी सगळ्यांबरोबर बसवलं. ही सगळ्यांमध्ये बरोबर बसवण्याचं व्यक्तिमत्व नसतं. यांचं आसन वेगळं असतं. केशरी आसन त्यांना द्यायला म्हणजे त्याच्यावरती शाल किंवा हे टाकायला लागतं. का? तर ती ऊर्जा तिथं स्थित होणं गरजेचं असतं. आणि मग बाजूला हाकेच्या अंतरावरती म्हणजे अशा ठिकाणी त्या पादुका ठेवतात की पादुकांचं दर्शन झालं, स्वामींना दर्शन घेतलं की आपण पुढे जावं. होतं कसं? आयोजक केलेले माझे मामा आहेत, माझे काका आहेत, हे आपलेच आलेत, हे आपणच आलोय, हे आपले, आपण, हे असे जे शब्द असतात की नाही, याच्यामुळे आपल्या संस्कृतीचा काही काही ऱ्हास व्हायला लागला. त्यांना वाटतं की आपण अशा ह्यांना बोलवलं किंवा हे आपल्याकडे आलंय म्हणजे आपला त्यांच्यावरती मालकी हक्क झाला, तर तसं नाहीये. तुम्ही जेवढं हे दाखवायला जाल, त्यांची शक्ती जी असते ती इतकी असते की तुम्ही त्यांनी नुसता हात उगारला तरी तुमचा कधी ऱ्हास होईल हे तुम्हाला कळणार पण नाही. एक तो हे या गोष्टी संन्यासी लोक करत नाहीत, पण कधी जर चुकून त्यांच्या शक्तीचा उद्रेक झाला तर समोरचा जळून खाक झाल्याशिवाय राहत नाही. मग आपण हे करायचं का? मग संयोजकांनी अक्षरशः तिथं चौकोन आखणं गरजेचं आहे. तिथं एक माणूस ठेवायला लागतो. आम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये एक तर मी कोणाला तरी उभा करतो किंवा मी स्वतः उभा राहतो. लांबनं दर्शन घ्यायचं. मग कोणीही जवळचं असो, लांबचं असो, सगळे सारखे असतात. कारण ज्यांचं दर्शन घेतो तो एक परमात्म्याचा अवतार आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांच्या चरणांशी, देहाशी ज्या काही शक्ती की ज्या आपण त्याचं नुसतं स्पर्शाने सुद्धा आपला देह स्वीकारू शकत नाही, असा धारण केलेला, शक्ती धारण केलेला तो देह असतो. त्यामुळे ती रिस्क घ्यायला जाऊ नये. हा दुसरा भाग झाला. तिसरा भाग असं झालं की जे ते शब्द सांगतात, जे बोलतात, ती प्रत्येक गोष्ट ऐकणं गरजेचं आहे. म्हणजे मध्ये एका माझ्या मित्राकडं कलश याचा कार्यक्रम होता, कलशाचा. तर मी त्यांना एक असा सहज प्रश्न विचारला की म्हटलं काय, त्या दिवशी त्यांची तब्येत बरी नव्हती. काय असतं बघा, आपण थोडंसं आपल्याला सर्दी खोकला झालं ना की आपण दुसऱ्याला सांगून येतो की नाही मला ते जमणार नाही बरं काय. आणि कार्यक्रम तो लोणंदला होता आणि स्वामीजींना आदल्या दिवशी हॉस्पिटलाइज केलं होतं आणि त्याची तब्येत बरी नव्हती. म्हटलं स्वामीजी असं असं आहे आणि मला असं वाटतंय, माझे गुरु मला अंतरात्म्याने सांगतात की तुम्ही याल, तुम्हाला काही त्रास होणार नाही. आणि खरंच स्वामीजी आले. हातामध्ये जिथं सलाईन देतात ते सगळं युनिट तसंच होतं, पण ते आले. लक्षात घ्या, ह्या गोष्टी ते आले हा प्रेमभाव नसतो. ते स्वतःचा विचार करत नाहीत, हे आपल्याला त्याच्यातून शिकायचं असतं. जे ज्याच्यासाठी ते व्रत त्यांनी घेतलेलं आहे ते पूर्ण करणं, त्या व्रतासाठी ते जगत असतात. आले मग त्याच्यात त्यांना जोपर्यंत कलश पूजन होत नाही तोपर्यंत त्यांना फराळ करता येत नाही. ते थोडं गावामध्ये असताना सगळ्या त्यांचे ते वरात वगैरे सगळं असं सगळं झालं, सगळ्यात म्हणजे त्याची मिरवणूक काढून. आणि जेव्हा कलश हे करायला गेला तेव्हा मी त्यांच्या बरोबर तिथं होतो. म्हटलं हे तुम्हीच का करता हो? म्हणजे इतर कोणी केलं तर चालत नाही का? हे म्हटले ही जीवनाची अखेर आहे. हा कळस झाला म्हणजे आता ह्याच्यावरती काही नाहीये. आणि कळस होणं म्हणजे आपण कसे म्हणतो आनंदाचा कळस होत नाही, पण दुःखाचा कळस होतो. असं कधी म्हणतो का मला इतका आनंद झालाय त्याचा आता कळसच झाला, आता मला नकोच येते. नाही, हवं असतं माणसाला. पण दुःखाचा कळस झाला तर ते नको असतं. आणि हे दुःखाचा कळस जो आहे हे फक्त बसवाचं काम हे संन्यासीच करू शकतात, कारण ते कशात अडकलेले नसतात, सांसारिक अडकलेले नसतात. म्हणून तो अधिकार फक्त त्यांना दिलेला आहे की त्या आपण किती सोप्या भाषेत बघतो की किती सुंदर कळस आहे, पण जो कळस बसवतो
त्याला त्याचे काय दोष लागतात ते सर्व दोष त्या संन्यासाला स्वीकारायला लागतात आणि ते भोगायला लागतात. हे माहीत बापरे! नसेल. आपण फक्त कार्यक्रमाला शंकराचार्य आले, त्यांच्यातनं कलश पूजन झालं, कलश बसवला एवढंच असतं, तर तसं नाही. त्या ज्या वास्तूमध्ये हे काम केलेलं असतं त्यातले काही जे दोष असतील, हे सर्व दोष त्यांना स्वीकारायला लागतात आणि ते स्वीकारून पुढचं जीवन जगायला लागतं. हे माहीत नसेल तर हे माहिती करून घ्या. हे सोपं नसतं. आपल्याला वाटतं की ह्यांना मान मिळतो, ते मिळतं, तर ह्या गोष्टी एवढ्यासाठी असतात. कोणी मंदिरामध्ये दर्शनाला आलं की दर्शन थांबवतात, मग शंकराचार्यांचं दर्शन पहिलं दिलं जातं. त्यांची दर्शनाची पद्धत वेगळी असते. ती का दिलेली असते? कारण कुठल्याही समाजातल्या सर्वसामान्य माणसाला त्यांचा त्रास होऊ नये म्हणून असतं. आपण दर्शन घेतो देवाचं म्हणून, नक्कीच आहे, ते स्वरूप आहे, ते लांबनं दर्शन घ्या. त्यांनी जर सांगितलं माझ्या चरणांवरती डोकं ठेवा, नक्की ठेवा. पण हे आमच्याकडे आलेत, आम्ही ह्यांना बोलवलंय, असं झालंय, तर त्यांना काही होत नाही. तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही तुमच्या स्वतःच्या अधोगतीला हे देताय, निमंत्रण देताय. मनाविरुद्ध झालेली घटना. आता सर काय म्हणले, ते कालीचरणनाथ महाराज त्यांच्या बाजूला बसले होते. त्यांचा स्पर्श होईल की काय? कारण त्यांनाही माहिती आहे की यांचं महत्व काय आहे. म्हणून अगोदर आयोजन करताना ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं असतं. ती सर्वसाधारण व्यक्ती नाही. त्याला विभूतीच म्हटलेलं असतं. त्यांचे प्रोटोकॉल्स वेगळे असतात, त्यांचे नियम वेगळे असतात. त्या अनुषंगाने जर गेलं तरच सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. आज करवीर पीठाचे स्वामी जे आहेत हे प्रेमळ स्वभावाचे आहेत म्हणून बोलत नाही. मी सगळ्यांना बघितलेलं आहे. कर्मठ जे असतात जागच्या जागी उठून जातात आणि एखादे संन्यासी तळतळून जर गेला तर त्याचे अतिशय गंभीर परिणाम भोगायला लागतात. इतकी त्यांच्यामध्ये ताकद असते. म्हणून त्यांना कुठल्याही देवस्थानामध्ये किंवा एखाद्या मोठ्या यज्ञामध्ये हे तिथं अग्नीच्या जवळ जात नाही, पण तिथं प्रेझेंट असेल तर तिथं महत्व असतं. त्याचं कारण हे आहे. म्हणून ह्या लोकांचा तुम्ही जे बोलवतात, जे ठरवतात, त्यांना तुम्ही एक साधारण माणूस बोलवता हे ठरवू नका. काही जण म्हणतात तुमचा दंड आम्हाला द्या, आम्ही तुमचं हे धरतो, याला हात लाव, त्याला हात लाव. कुठं जाताना पटकन बायकांना पटकन सवय असते, बोलता बोलता पटकन पाय हे करतात किंवा लहान मुलांना तिकडे ढकलतात की जाऊ पटकन नमस्कार कर, सांगून पाठवतात. पण तो दोष त्या मुलाला लागत नाही, कारण त्याच्या डोक्यामध्ये भरवलंय कोणी? आईने. आईला लागतो दोष. हे करू नका. त्यांचे नियम आहेत, हे पाळणं तुम्हाला गरजेचं आहे. कारण एका संन्यासाला जर तुम्ही दुखवलं, त्याला वेदना झाल्या तर रास झाल्याशिवाय राहत नाही. ही काळी दगडावरची रेघ आहे. हे खाली अगदी खून करून राहा. आपण म्हणतो, मलाही आधी वाटायचं, अरे हार आहे ना, असं का फेकतात अंगावर? एखादं केळं सफरचंद असं का फेकतात? पण नंतर त्याचा अभ्यास केल्यावर कळलं की हे फेकतात म्हणजे त्याच्यात ते अडकत नाहीत. मी तुम्हाला काहीतरी दिलं, बर्फी दिली, तर ती मी परतही घेऊ शकतो. पण जेव्हा असं टाकतो तेव्हा मी ते परत घेत नाही, कारण ते सोडलेलं असतं, झटकलेलं असतं. आणि संन्यासी हे जवळ काही ठेवत नाही. जे आहे ते रीत करतात, त्याचा अर्थ असा होतो. जवळ ठेवत नाहीत, रीत करून मोकळे होतात. हे सगळ्यात समजून घेणं महत्वाचं आहे. म्हणून कधीही कार्यक्रमाला त्यांना बोलवताना त्यांचं वय लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्या बाजूचा फोटो काढा, अमुक करा, ते करा, सेल्फी काढा. सहजासहजी मग तुम्हाला उचलत नाही का, त्याच्यात हे नाहीये का? त्यांची ताकद हे तुम्ही एका शारीरिक ताकदी याच्यामध्ये मोजूच शकत नाही. त्याच्यासाठी ते ताकद कळण्यासाठी हे तुम्हाला त्यांचा अभ्यास करणं हे गरजेचं आहे. आणि त्यांना कधीही डिस्टर्ब करू नये, त्यांना मध्ये काही बोलू नये. ते काय बोलतायत ह्याच्यावरती आपलं प्रत्येक शब्द यांच्या मुखातनं पडलेला, जसं माऊलींच्या मुखातनं प्रत्येक बाहेर पडलेला शब्द हा अमृत होता.
तसं संन्याशांच्या मुखातनं प्रत्येक शब्द जो बाहेर पडतो तो ज्ञानाचं अमृत असतं. त्याच्यावर विचार करायला पाहिजे. आमच्या डॉक्टरांनी सांगितलं, आधी मी खूप घाबरायचो. आज स्वामीजींशी जेव्हा माझी ओळख झाली, पहिल्यांदा मला आठवत आहे की स्वामीजींशी जेव्हा मला ओळख झाली तेव्हा मला काहीतरी अडला होता, प्रश्न अडला होता आणि त्याचं उत्तर हे देऊ शकतील असं गुरूंनी सांगितलं की ह्यांना तू फोन कर. यांचा नंबर होता स्वामीजींचा माझ्याकडे. मी स्वामीजींना फोन केला की म्हटलं मला अशा अशा एकाच प्रश्न अडलाय, त्याचं मला उत्तर तुम्ही सांगू शकाल का? ते म्हणले नाहीत हो सांगा म्हणून. त्यांनी अगोदर परीक्षा घेतली. ते म्हटले मी तुला 5 प्रश्न विचारणार तुम्हाला, त्या 5 प्रश्नांचं मला समाधानकारक उत्तर मिळालं तर मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन, अन्यथा ज्ञान तिथंच प्रदान करावं जिथं त्याची किंमत आहे ते घेऊ शकतं. आणि परमेश्वरी कृपाने ती वेळ आली नाही. 5ही प्रश्न 3च त्यांनी विचारले, 3 मध्येच म्हणले ते तुम्हाला सांगतो. आणि त्याच्यानंतर रोज कमीत कमी महिना दीड महिना स्वामीजी आणि मी अर्धा पाऊण तास एका शब्दावरती किंवा एका ह्याच्यावरती बोलायचं. एवढं माझं नशीब म्हणजे परमेश्वराच्या कृपेने किंवा गुरुच्या कृपेने मी हे मानतो, नशीबवान मानतो की शंकराचार्यांसारखी विभूती आपल्याशी रोज 1 तास काढून बोलते. त्याच्यामध्ये ज्ञानाचं सगळंच त्याच्यामध्ये नाही. साधं लाकूड सुद्धा तुम्ही जर चंदनावरती घासलं तर लाकडाला सुद्धा चंदनाचा वास लागतो. हे माणसाने कधी विसरू नये. त्यांच्याबरोबर राहून त्यांचे संस्कार सुद्धा आपल्यावरती घडतात. फक्त तुमचा भाव मात्र समर्पित 100% हवा. आणि हा भाव जर असेल तर तुम्ही अशा विभूतींकडनं काहीही म्हणजे काही म्हणजे भौतिक नाही, ज्ञानाच्या बाबतीत सांगतोय. ही ज्ञानाची विद्यापीठ आहेत. हे तुम्ही विचारलं पाहिजे समोरून. शंकराचार्य आले, फोटो काढले, पाद्यपूजन केलं, घरात सगळ्यांना खायला प्लेट्समध्ये दिलं, हे दिलं नाही. ज्ञानाचं विद्यापीठ जर तुमच्या समोर आलेलं आहे, ज्ञानाचं विद्यापीठ तुमच्या समोर बसलेलं आहे, तर ते विचारा. मग माझ्या मुलाचं लग्न कधी होईल, मुलीचं लग्न कधी होईल, ह्याला आशीर्वाद, ह्याच्यात वेळ घालवू नका. ज्ञानाची प्राप्ती आहे ना, ह्याही ज्ञानाची विद्यापीठ आहे. शंकराचार्य म्हणजे ज्ञानाचं विद्यापीठ आहे. आणि हे कधीतरी आपल्या द्वारी येतं, हे माणसांनी विसरू नये. आणि त्याच्यातनं तो आपण उचललं पाहिजे की मला काय ज्ञान हे देऊ शकतात. आज जो प्रश्न त्यांनी केला एवढ्या समोर त्यांच्यामध्ये, म्हणजे असं झालं ना की सगळ्या असं आपण मी असं म्हणू शकतो का की सगळे समोर अज्ञानी होते, एकही माणूस उठून पुढे आला नाही आणि म्हणला नाही की मी उत्तर देतो? का नाही म्हणू शकला? लक्षात घ्या, आपण कुठल्या अनुषंगाने एखाद्या विभूतीला आपण बोलतो आहे त्याचा सन्मान हा राखणं गरजेचं आहे. त्याचा मान त्या व्यक्तीचा नसतो तर त्या तत्वाचा असतो जे त्यांनी स्वीकारलेला आहे. त्या तत्वाला तो सन्मान तुम्ही दिलाच पाहिजे. आणि हे जर तुम्हाला जर जमत नसेल तर काहीही उपयोग नाही. म्हणजे आम्ही जिथं बसलो होतो तर एक जण सारखं श्रीखंड घेऊन येत होते, आम्ही श्रीखंड आणलंय, आम्ही श्रीखंड आणलंय, आम्ही श्रीखंड आणलंय. शेवटी ते कंटाळून मला तेव्हा म्हणालोय की त्यांना सांगा, त्यांना म्हणून आम्ही इथं कलश पूजा म्हणजे ते घ्यायला आलोय कार्यक्रमाला का तुमचं श्रीखंड खायला आलोय? बघा, मग एखादी जर व्यक्ती आत्ताच्या काळातली जर असती तर म्हणजे श्रीखंड आलंय का ठीक आहे ठेवून द्या, मी जाताना घेऊन जातो. नाही, तिथंच त्यांनी ऐकवलं नाही, आम्ही हे आमचं वेगळं वस्त्र आहे, हे आम्ही चांगलं. हे हा घडलेला प्रसंग सांगतोय तुम्हाला. हे ओरिजिनल ह्याचं आहे, सिल्कचं आहे. हे ओरिजिनल ह्याचं आहे. त्यांनी ते वस्त्र घेतलं, बाजूला फेकून दिलं. दादा तुम्ही सांगताना मला असा एक एक्झाम्पल, एकदा असा प्रसंग यांचाच आला होता की एका ठिकाणी गेलेलो, तिकडे त्यांनी जे ग्रस्त होते ते मोठे व्यक्तिमत्व आहे, त्यांनी सगळं सांगितलं. थोडंसं त्याच्यामध्ये अहम भाव आला, ते जाणवलं मला. आणि त्याच्यानंतर जो क्लास घेतला गेला त्यांचा, मी अक्षरशः तोंडावरती रुमाल म्हणून हसणं थांबवायचा प्रयत्न करत होता. कारण हे हे आहे एक टीचर, म्हणजे तुम्ही जेव्हा हेडमास्टरच्या समोर उभे राहता
किंवा तुम्ही ते एक्सपेक्ट करा ते काय आणि तुमच्याशी ट्रीट करणार आहे. मुळामध्ये काय असतं, आपण एक संन्यासी विभूती समोर उभं राहतोय की जे कशातच अडकत नाही. मग सोनं असो, सिल्क असो, चांदी असो, रूप असो, आपल्याला कळलं पाहिजे की ह्या व्यक्ती प्रेमाची आणि ज्ञानाच्या भुकेला आहे. परमेश्वर एक तर फक्त तुम्हाला ज्ञान नसले तर चालेल, तर प्रेमाचा भुकेला भगवंत आहे, तो तुम्हाला जवळ करेल. पण ही व्यक्ती ज्ञानाशी सुद्धा भुकेलेली असतात, कारण काय असतं, त्यांचं कार्य आहे ज्ञान प्रदान करणं आणि धर्म प्रसार करणं. मग धर्म म्हणजे फक्त भगवं कापड लावलं आणि मी हिंदू आहे आणि हा मुसलमान आहे, हा ख्रिश्चन आहे, शीख आहे, म्हणजे धर्म नाही. धर्माची व्याख्या वेगळी आहे. मग त्याचा प्रसार करायचं काम हे करत असतात. मग हे करताना हे निरपेक्ष भावनेने करत असतात. पैसा लगता अमुक ह्याच्या त्यांच्याशी संबंध नसतो. आणि आपण भौतिक त्यांनी ते आपण दाखवायला जातो की म्हणजे ठीक आहे, माझं ह्याच्यात चांगल्यातलं ते घेतील, खराब आहे त्यांनी घेतलं असं फेकून दिलं माझ्या हातासमोर, त्याच्यात बाजूला टाकून दिलं, घ्यायचं नाही म्हणजे देऊन टाका त्यांना परत. मग हा अपमान कशासाठी? कारण काय, आपण त्यांचे नियम मोडतो. आणि कशासाठी नियम मोडायचे? त्यांचे नियम आखलेले आहेत. कुठल्याही संन्यासांना शिवू नये, लांबनं दर्शन घ्यावं, त्यांच्या कुठल्याही वस्तूंना त्यांना विचारल्याशिवाय पादुका सोडून कशालाच हात लावू नये. पादुका ते जेव्हा ठेवतात, त्याचं पूजन होतं, तेव्हाच पादुकांवरती तुम्ही आपलं मस्तक ठेवावं. काही जणांना सवय असते, तोंडानी हे लाव, इकडं थुंकी लाव, तिकडं थुंकी लाव, हे सुद्धा त्याच्यामध्ये घडत असतं. पादुकांवर फक्त तुमचे माथा टेकला पाहिजे. बरेच जण असं, ते गावात गेलो होतो, त्यांना माहिती नव्हतं, त्यांची रोजची सवय असेल त्या माणसाची, एकदा त्याचं हे एकदा ते, त्यांनी सांगितलं, हे काय केलं, जे करायला पाहिजे ते केलंच नाही. म्हणजे तिथेही त्यांना जसं आता हे म्हणले की त्यांनी त्याला जिथं बोल लावले, शिकवलं, कारण ही ह्यांना भाडवीड कशाचीच नसते, कारण ह्यांना माहितीच असतं आणि त्यांना त्या कामासाठी ते स्वतः कायम तयार असतात की समोरच्या माणसाचं उत्तम ज्ञानाने प्रबोधन व्हावं. कळलं पाहिजे, जागी करतात, त्यांच्यासाठी कोणी छोटा नाही, कोणी मोठा नाही, सर्व समान. धर्म हा सर्वश्रेष्ठ, आणि त्या अनुषंगाने त्यांचं सगळं कार्य हे संन्याशांचं चालत असतं. त्यामुळे हे काही प्रोटोकॉल्स आपल्याला पाळणं, आपण घरनं काहीतरी पाणी घेऊन येतो, ताक घेऊन येतो, दूध घेऊन येतो, जोपर्यंत ते सांगत नाही की अमुक करा, कारण त्यांचे खूप नियम कडक असतात आणि ते अगोदर ज्यांनी कधी पुढे जर असं हे केलं तर अगोदर नियम वाचावे आणि त्या नियमाच्या अनुसारच तुम्ही जावं. कारण ज्या प्रेमाने संन्यासी तुमच्या घरी येतात ते जर नाराज होऊन गेले तर कदाचित चुकीच्या शक्ती ह्या तुमच्या इथं कार्यान्वित होतात. जे हे सांगतो असं होत नाही, कारण ते इतके प्रेमळ असतात, पण शेवटी त्यांना सुद्धा एक मर्यादा आहे. त्या मर्यादा जर मनुष्यानी ओलांडल्या तर होत नाही. त्यामुळे एवढं अगदी काळजी घेणं, आणि त्यांना कुठलीही अत्तर लागत नाही. कुठले बरेच जणांना सवय असते, हे मी इथनं आणलंय, मी तिकडनं आणलंय, लागतच नाही. कशाचंच अत्तर लागत नाही. मनाचा सुगंध सर्वोत्तम, ते अत्तर नाही लागत. विचारांची देवाणघेवाण ही सर्वोत्तम, तेच वस्त्र. बाकी कशासाठी बाकीच्या गोष्टी लागत नाही. त्यांना जर कधी वस्त्र द्यायचं झालं, अजून एक सांगून ठेवतो, असं कधी कोणाला वाटलं की शंकराचार्य जे परिधान करतात ते वस्त्र आम्ही त्यांना द्यावं, त्याच्यामध्ये करावं, शंकराचार्यांची अनुमती घेऊन त्यांना विचारावं, कारण ती वस्त्र वेगळी असतात, मागवली जातात, ती हाताने रंगवली जातात, त्याच्यावरती एक विशिष्ट प्रकारची जी बॉर्डर असते, त्याचं गणिती बॉर्डर असते, ती कुठली उचलून आणली तसं ते नाही चालत, तसं वस्त्र स्वीकारत नाहीत, घालत नाही. हे आम्ही अनुभव घेतलेत म्हणून मी तुम्हाला सांगतो. त्याच्यावरती त्यांना ते स्वतःला वस्त्र रंगीत करायला लागतं, श्वेत व स्वच्छ वस्त्र द्यायला लागतं, आणि कुठलंही चालत नाही, त्याचे काही नियम आहेत. म्हणजे मुद्दामून का सांगितलं की आपण प्रेमाने काही वेळा घेऊन जातो पण त्याचा उपयोग होत नाही, कारण ते त्यांच्या ह्याच्यात. आणि विचारून करावं की चालेल का, अनुमती असेल तुम्ही करा, अनुमती नसेल तर तुम्ही का म्हणू नका.
कारण तो नियम आहे. एवढं पाळलं तर सगळ्यांना आशीर्वाद हे त्यांचे प्राप्त होतात आणि ज्ञानाचं सगळ्यात जास्त भांडवल असल्यामुळं प्रश्न विचार, कौटुंबिक प्रश्न कधी विचारू नये, ज्ञानाचे प्रश्न विचारा, त्यांना विचारा. श्रीकृष्ण समजावून सांगा, राम सांगा, कोणीही सांगा, लगेच सांगतील. तुमच्याशी किती वेळ, त्याच्यात ते वेळ असं नाही म्हणत की मला 10 मिनिटं आहेत, समाधान होईपर्यंत सांगतील. हे आपण विचारतच नाही, नको ते गोष्टी विचारत बसतो. आमच्या घरी या, आमचा कारखाना आहे, तुमचे पाय लागो, आश्चर्य आहे. असो, एनिवे, एवढे नियम फक्त तुम्ही सगळ्यांनी जर पाळले तर हे विभूतींचं आहे. कधीही पायाशी जाऊ नये. परत एकदा म्हणजे व्हिडिओ संपवता सांगतो, अशा काही शक्ती असतात की ज्या आपल्या घरामध्ये नको असतात. आपल्या घरामध्ये स्थिरत्व त्याचं नको असतं, आपण त्या कॅरी करतो. त्यामुळं शिवाचा हे करू नये. जर आपण शिवलो तर त्यांना विचारायला लागतं की माझा तुम्हाला स्पर्श झालाय, तर आता मी ह्याच्यामधनं स्वच्छ कसं होऊ? स्वच्छ म्हणजे धुतलं म्हणजे स्वच्छ नाही, की ज्या ऊर्जा माझ्या देहामध्ये आता आलेल्या आहेत, स्वीकारलेल्या आहेत, त्या मोकळ्या कशा करू? त्याचे उपाय पण तेच सांगतात. थांबतो. श्रीराम. श्रीराम. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.